नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आता बाद झालेलं आहे। फसवणुकीच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली आणि त्यामुळे ते बॅकफुटवर गेले असं बोललं जात आहे। त्यामुळे पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम होण्याची चिन्ह सध्या तरी निर्माण झाली असल्याचं दिसतंय। महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। भाजप आणि शिंदे गटासह राष्ट्रवादीचा पालकमंत्री पदावर दावा आहे। मात्र आता आजी माजी कृषी मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली आहे। त्याचा फायदा भाजप आणि शिवसेनेला होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे यांना काल खरं तर न्यायालयाने शिक्षा सुनावली आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे हे पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद झालेले आहेत। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरच्या न्यायालयात अपिलासाठी अर्ज करण्यात आलाय। तर खालच्या कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। कालच कोकाटे यांना जामीन मंजूर झालाय शासनाच्या सदनिका फसवणूक करून। याशिवाय आपण पाहतोय या प्रकरणामध्ये दस्तऐवजांची फेरफार करून आणि या सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे। अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी आणि न्याय दंडाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात कोकाटे यांचा सत्र न्यायालयामध्ये अर्ज सुद्धा करण्यात आला असल्याचं एकंदरीत सध्या तरी आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटे आता शिक्षेला आव्हान देणार आहेत।